यादसाठी केला होता यादसाठी केला होता यादसाठी केला होता देवतालीच गोड बाबा देवतालीच गोड बाबा
स्थितीने पावलो विसावा स्थितीने पावलो विसावा स्थितीने पावलो विसावा स्थितीने पावलो विसावा दरिया धाव कृष्ण जिया दरिया धाव कृष्ण जिया दरिया धाव कृष्ण जिया गोपाल कुमार गोपाल कीर्तनातील पहिलीचा आदरणीय हरिभक्ती केला होता अट्टहास यादसाठी केला होता अट्टहास होता अट्टहास यादसाठी केला होता अट्टहास यादसाठी केला होता अट्टहास यादसाठी केला होता यादसाठी केला होता अट्टहास यादसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिसा गोड भावा शेवटचा दिसा गोड भावा शेवटचा दिवस गोड भावा शेवटचा दिवस गोड भावा आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा शेवटचा दिसा गोड भावा शेवटचा दिसा गोड भावा शेवटचा दिसा गोड भावा निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा कुंडलिया धावा कृष्णेचिया कुंडलिया कुंडलिया कुंडलिया
पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा Vikrama
अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया कवतुक वाटे झालिया वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया संत श्रेष्ठ जगद्वंद्य जगद्गुरु महान भगवत भक्त संत शिरोमणी तुकोबारायांचा हा प्रसिद्ध असा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबारायांनी आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलेलं साध्य आणि साधन सांगितलंय. विठ्ठल भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी स्थानाने त्र्यंबकेश्वर भगवंताच्या समाधी स्थानाने पावन झालेली पंचक्रोशी अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या आपल्या या मलढोण गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह समिती व जानकाई वेदांत स्वाध्याय प्रतिष्ठान आमचे आदरणीय परमादरणीय परमपूज्य हरिभक्त परायण सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील एक आदर्श विद्यार्थी सुभाषजी महाराज गेठे यांच्या मार्गदर्शनाने सर्व महाराज मंडळींच्या सहकार्याने आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज सप्तशतकोत्तर जयंती सुवर्ण महोत्सव आणि विशेष म्हणजे वैकुंठवासी परमपूज्य हरिभक्तीपरायण कारभारी सखाराम गेठे यांचे 31वे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण भीमराज महाराज कारभारी गेठे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने दादांचं हे द्वितीय पुण्यस्मरण आणि या निमित्ताने या ठिकाणी सुरू असलेला हा
हरिनाम सप्ताह उत्सव, त्याच्यामध्ये संध्याकाळचा कीर्तन महोत्सव आहे आणि कीर्तन महोत्सवातील आजची ही 5व्या दिवसाची कीर्तन सेवा आहे. आदरणीय महाराजांच्या आज्ञेने आग्रहाने माझ्याकडे ही सेवा आलेली आहे. सेवेकरता उपस्थित असणारे मृदंगाचार्य, सर्व गुणीजन मंडळी, महाराज मंडळी, परिसरातून श्रवणाकरता आलेले या गावचे परगावचे सर्व भाविक भक्त, श्रोते सज्जन, माता भगिनी, सर्वांच्या चरणी मी वंदन करतो. आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे. विठ्ठल आपल्या डोळ्यासमोर आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये एक आदर्श म्हणा, वारकरी संप्रदायामध्ये युवा कीर्तनकारांच्या करता एक प्रेरणास्थान आणि आमच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये, आपल्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गेल्या 100 वर्षांमध्ये हजारो विद्यार्थी घडले. गुरुवरे सांगत असतात, संस्थेतला एक एक विद्यार्थी म्हणजे चालतं बोलतं एक विद्यापीठच आहे. प्रत्येक विद्यार्थी आपापल्या परीने आपल्या गावात, आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात कार्य करत असतो. वास्तविक पाहता संस्थेला माहिती पडत नाही कोणाचं काय कार्य चाललंय. हल्ली आमची थोडीशी चर्चा झाली, आपल्या संस्थेचं एक ऍप असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना आम्ही काय काय कार्य करतोय ते लिहिण्याची मुभा असली पाहिजे. म्हणजे आपल्यापर्यंत घरी बसल्या बसल्या कळेल की कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यात काय विद्यार्थ्यांचं कार्य चाललंय. प्रस्ताव ठेवलेला आहे, तो होणार आहे लवकरच. ते कार्य सगळे विद्यार्थी आपल्याला जोडून घ्यायचे संस्थेशी. तेव्हा त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचं आपापल्या परीने कार्य सुरू आहे. विशेष म्हणजे आमचे आदरणीय सुभाषजी महाराज यांचं एक उल्लेखनीय कामगिरी त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला मानावी लागेल. विशेष करून लेखन क्षेत्रामध्ये आणि आधुनिक पिढीमध्ये सुशिक्षित लोकांच्या मध्ये आपल्या वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान, त्याचा प्रचार प्रसाराचं काम ते अगदी प्रयत्नपूर्वक करतायत. विठ्ठल वारकरी संस्थेच्या इतिहासामध्ये फार मोठी मोठी मंडळी होऊन गेली. वैकुंठवासी परमपूज्य आदरणीय गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर पुण्याला SP कॉलेजमध्ये ते जवळजवळ 30 वर्ष प्राचार्य होते. मुंबईला सुद्धा काही दिवस ते त्या ठिकाणी प्राचार्य होते. त्यांच्या एका पत्रावर त्या काळातले राष्ट्रपती पुण्याला कार्यक्रमाला आले होते. मी असं ऐकलंय, त्या काळातले तत्कालीन असणारे राष्ट्रपती ते खूप तत्वज्ञानाचे भोक्ते होते. त्यांचं नाव डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. आणि तत्वज्ञानामध्ये त्यांना जर काय आडलं तर ते वैकुंठवासी परम आदरणीय त्या काळातले फर्ग्युसन कॉलेजला ते तत्वज्ञानाचे त्या ठिकाणी हेड ऑफ द डिपार्टमेंट होते रामभाऊजी रानडे यांना विचारायचे. आणि वैकुंठवासी मामासाहेब त्यांना गुरुदेव असं म्हणायचे. राष्ट्रपतींनी जर काय प्रश्न विचारला तर ते रामभाऊंना विचारायचे, आडला तर, आणि रामभाऊ त्याचं स्पष्टीकरण मामांना मागायचे. रामभाऊ रानडे असे होते, त्यांनी बरीचशी पुस्तकं इंग्रजीमध्ये लिहिलेली आहेत. त्यांचे प्रसिद्ध पुस्तक आहे, त्या पुस्तकाला मला वाटतं त्या पुस्तकाचा समावेश ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये केलेला आहे. सर त्याचं नाव आहे पाथवे टू गॉड. आणि त्याची जेव्हा प्रूफ तयार झाली
ते रामभाऊ रानडे म्हटले मामांना, पहिली कृपा जी आहे ती सगळी जोग महाराजांना दाखवून तू वाचून दाखव, तुम्ही वाचून दाखवा आणि मराठीत त्याचा अर्थ जोग महाराजांना सांगा. जोग महाराजांनी सर्टिफाय केलं की आपलं सर्टिफाय झालं. विठ्ठल त्या काळामध्ये वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर शिकवत असत, पण वारी जवळ आले की ते वारी करताना जा टाकत असत. म्हणजे मामांनी असं लिहिलंय, ज्यावेळेस शिक्षण प्रसारक मंडळाचा मला सदस्य केलं त्यावेळेस मी एक खिशामध्ये राजीनामा घेऊन गेलो होतो. मी एका अटीवर सदस्य होतो. ते म्हणायचे मी SP कॉलेजचा प्राचार्य आहे काही दिवसापुरता, मी शिक्षण प्रसारक मंडळाचा सभासद आहे आजीव जन्मा करता, पण मी वारकरी आहे जन्मोजन्मेचा म्हणायचे. विठ्ठल आणि मामासाहेब जेव्हा गळ्यामध्ये टाळ घेऊन पुण्यातून दिंडीतून चालायचे ते सगळे सुशिक्षित लोक, कुलगुरू, विद्यापीठातले लोक, त्यांना आश्चर्य वाटायचं. एवढे मोठे कॉलेजचे प्राचार्य ते गळ्यात टाळ घेतात. नाही तर पूर्वी लोक असं म्हणायचे हे सगळे लोक टाळ कुठे आहेत. मामासाहेबांच्या नंतर बरीचशी सुशिक्षित मंडळी त्या ठिकाणी आमचे आदरणीय सचिनजी आहेत आता या प्रवाहामध्ये आले. आणि त्यानंतर संस्थेमध्ये बरीचशी जी काही मंडळी होऊन गेली त्यांनी हे कार्य पुढे चालवलं. त्यातलाच एक भाग म्हणून आमचे आदरणीय परमपूज्य गुरु डॉक्टर महाराज असतील, सुहास महाराज आहेत, यांच्या माध्यमातून ते कार्य होते. विठ्ठल आजच येत असताना सर आम्ही बरोबर आलो, सरांची आमची चर्चा झाली. म्हटलं का ती 16 गुंठे जागा आहे तिथं असं एक विद्यापीठ झालं पाहिजे, त्यांची इच्छा आहे. हो, आपली सुद्धा UPSC MPSC ची अकॅडमी झाली पाहिजे. का वारकरी विद्यार्थी कलेक्टर होऊ नयेत. विठ्ठल आणि महाराजांच्या माध्यमातून हे कार्य होतंय. त्याला कारण एक तर सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आहेच, त्याचबरोबर त्यांना घरातून जे संस्कार मिळाले त्यांचे आदरणीय पिताश्री वैकुंठवासी दादा, तुम्ही काय भाऊ म्हणायचे का दादा म्हणता, दादा, त्यांचं जीवन मी समोर पाहिलं डोळ्यासमोर. पंढरीचे ते एकनिष्ठ वारकरी होते. सेवा हा धर्म त्यांच्या जीवनामध्ये प्रखरतेने त्यांनी जन्मभर तो सेवा धर्म जोपासला. आणि म्हणूनच भगवंताचं चिंतन करत करत त्यांनी देह सोडला. विठ्ठल आणि म्हणून आज या ठिकाणी त्यांचं हे द्वितीय पुण्यस्मरण आहे. आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या अभंगाचं थोडंसं चिंतन आपल्याला करायचं आहे. महाराजांनी या अभंगामध्ये आपल्या जीवनातलं साध्य साधन सांगितलं. आम्ही आमच्या जीवनात काय केलं आणि आम्ही आमच्या जीवनात काय मिळवलं. आम्ही आमच्या जीवनात असं काही केलं की जे केल्यामुळे आता आम्हाला करायचं काही शिल्लक राहिलं नाही. आम्ही आमच्या जीवनात असं काही मिळवलं की जे मिळवण्यामुळे आता आम्हाला मिळवायचं काही शिल्लक राहिलं नाही. आपण हे कशा करता ऐकायचंय. आपण सुद्धा आपल्या जीवनात ते केलं पाहिजे आणि आपण सुद्धा आपल्या जीवनात ते मिळवलं पाहिजे. ऐका, कारण आपण जन्मभर करतो पण आपलं करायचं काही संपत नाही. आपण जन्मभर मिळवतो पण मिळवायचं शिल्लक राहतं. त्याचं कारण नेमकं काय करायचं कळत नाही आणि काय मिळवायचं कळत नाही. विठ्ठल साध्य माहिती नाही, त्याचं नियत साधन माहिती नाही.
एखाद्या माणसाला जर विचारलं तुम्ही 60 वर्ष जगले 70 वर्ष जगले हे सगळं तुम्ही करताय कशा करता, तो म्हणतो मलाच माहिती नाही कशा करता. मग का करता, तो म्हणतो सगळेच करतात म्हणून मी करतो. आमचे गुरुवर्य कोरेकर महाराज एक विनोदाची कोटी सांगत असतात, तुम्ही ऐकले असेल. ते सांगत असतात की एका माणसाने टोपी घातली, त्याला विचारलं टोपी कशा करताय, तो म्हणला डोक्या करताय. मग विचारलं डोकं कशा करताय, तो म्हणला टोपी करताय. तसं काम कशा करता करता, म्हटलं जगण्या करता. जगता कशा करता, म्हटलं काम करण्याकरता. खाता कशा करता, जगण्या करता. आणि जगता कशा करता, म्हटलं खाण्याकरता. कामही केलं पाहिजे, खाल्लंही पाहिजे, पैसे मिळवले पाहिजेत, आणि सगळं कशा करताय. तत्पदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यत प्रवृत्ती प्रसृता पुराणी आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने साधने आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने पदवी घेणे पदवी घेणे आम्ही जन्मालो आम्ही जन्मालो पदवी घेणे पदवी घेणे आम्ही जन्मालो आम्ही जन्मालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे आयुष्य हे साधन आहे. ऐका, ऐकताय ना तुम्ही. आयुष्य हे साधन आहे आणि साध्य काय प्राप्त करून घ्यायचंय. सच्चिदानंद पदवी घेणे. जिथं मरण नाही, जिथं अज्ञान नाही, जिथं दुःख नाही, अशी जी पदवी आहे कोणत्या विद्यापीठात मिळते. अहो, जे जीवाचं मूळ स्वरूप आहे, जीव सारखा जिकडे धावतोय. मरण कोणाला नको हवं वाटतं का. एखाद्या माणसाला जर आपण मर म्हटलं तर तो म्हणतो तो मर, तुझा बाप मर, तुझे सगळे मर. आगा मरू हा मर हा बोलू न साहाती मेलियावरी तरी रडती. मरण माणसाला का आवडत नाही, त्याचं कारण मूळचा तो अमर आहे. अज्ञान माणसाला सहन होत नाही. एखाद्या माणसाला जर तो अज्ञानी आहेस मूर्ख आहेस म्हटलं तर आवडत नाही.
का अज्ञान आवडत नाही? कारण मूळचा तो ज्ञान स्वरूप आहे. आणि दुःख का आवडत नाही? मूळचा तो आनंद स्वरूप आहे. आणि म्हणून सारखी धाव सच्चिदानंदाकडेच आहे. आणि ते प्राप्त करून घेणं, सच्चिदानंद पदवी म्हणजे देव. विठ्ठल म्हणून महाराज साध्य सांगतात, साधन सांगतात. आम्ही आमच्या जीवनामध्ये डोळ्यासमोर काय साध्य ठेवलं आणि त्याच्याकरता काय साधन केलं. पहिलं साध्यही कळलं पाहिजे आणि त्याच्याकरता दुसरं साधनही कळलं पाहिजे. बऱ्याच वेळेला लोकांचं साधन बरोबर असतं पण साध्य चुकलेलं असतं. काही लोकांचं साध्य बरोबर असतं पण आपल्या अधिकारानुरूप साधन निवडलेलं नसतं. त्यामुळे किती प्रयत्न करून साध्य येतच नाही. म्हणून आजचा जो अभंग आहे, महाराज सांगतात आम्ही आमच्या जीवनामध्ये काय साध्य डोळ्यासमोर ठेवलं त्याच्याकरता काय साधन केलं. अभंगाचं पहिलं चरण. यादसाठी केला होता अट्टहास, 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 यादसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस आजारी चिरचिरे पावलो विसावा, आजारी चिरचिरे पावलो विसावा, आजारी चिरचिरे पावलो विसावा, आजारी चिरचिरे पावलो विसावा. ओ यादसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा. यादसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा. आम्ही आमच्या जीवनामध्ये काय डोळ्यासमोर साध्य ठेवलं. तुकोबराय सांगतात ऐका, लक्ष दे माझ्याकडे. आमच्या जीवनामध्ये आमचा शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे, साध्य आम्ही ठेवलं. शेवटचा दिस गोड व्हावा आणि हा शेवटचा दिवस गोड होण्याकरता आम्ही जन्मभर अट्टहास केला. अट्टहास केला म्हणजे आटोकाट प्रयत्न केले. आटोकाट प्रयत्न केले कशा करता? शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. आता हा शेवटचा दिवस म्हणजे नेमका कोणता दिवस आहे? शेवटचा दिवस गोड होणं म्हणजे काय? त्याच्याकरता अट्टहास करण्याची गरज काय? तुम्ही अट्टहास कशाचा केला, का केला? विठ्ठल पहिली गोष्ट तर शेवटच्या दिवसाचा विचार करायला आपल्याला वेळच नाही. दोन प्रकारचा काळ असतो, एक माध्यान्ह काळ आणि एक अंतकाळ. माध्यान्ह काळाचा विचार करण्यामध्ये जीव एवढा गळून गेलाय की त्याला अंतकाळाचा विसर पडलेला आहे.
पण माणसाने अंतकाळ लक्षात ठेवला पाहिजे. भगवद्गीतेमध्ये 13व्या अध्यायामध्ये भगवंतांनी ज्ञानी महापुरुषाची 18 लक्षणं सांगितली. अमानित्वम, अधम्बित्वम, अहिंसा, क्षांतिरार्जवम, इथून सुरुवात केली आणि एक महत्वाचं लक्षण सांगितलं. ज्ञानी कसा असतो? जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. जो ज्ञानी असतो ना तो आपल्या जीवनात अनुदर्शन करतो. अनुशब्दाचा अर्थ आहे पुन्हा पुन्हा, किंवा अनुशब्दाचा अर्थ आहे पश्चात, नंतर. अनु हा उपसर्ग आहे. ज्ञानी जो असतो ना तो परत परत चिंतन करतो. किंवा ज्ञानी जो असतो, पूर्वीच्या लोकांनी जसं चिंतन केलं त्यांच्या मागे तसंच चिंतन करतो. कशाचं चिंतन करतो? विहिरीला पाणी कधी लागेल, ढकूच लग्न जमेल का, हे तर करतोच, लौकिकात करावंच लागतं. पण ज्ञानी जो असतो तो चिंतन करतो. जन्म मृत्यू जरा व्याधी ही काही दुःख आहेत, हे जे दोष आहेत त्या दोषांचं तो अनुदर्शन करतो. अनुदर्शन शब्दाचा अर्थ आहे पुन्हा पुन्हा चिंतन, किंवा अजून ही दुःख मला प्राप्त झाली नाहीत पण पुढे ही सगळी दुःख येणार आहेत म्हणून अगोदर त्याचं चिंतन करणं. इंग्रजीमध्ये याला अँटिसिपेशन म्हणतात. अजून आपल्यावर ते आलं नाही पण अगोदर पासूनच पुढे असं असं होईल, पुढे तसंच तसं होईल, आणि ते आल्यानंतर आपलं काय होईल. जसं आपण विमा काढून ठेवतो की, समजा अपघात झालाच तर आपल्याकडे काय, आजारी पडलाच, गेलेच वर्षी पॉलिसी काढली, 3 लाख रुपये खर्च झाला, पॉलिसीचे फक्त 20,000 भरले, ह्याचे सगळे भरून निघाले विम्यात. का? विमा काढला म्हणून. तसं आपल्या जीवनामध्ये परत जन्म येऊ नये. जन्म येणार आहे, मृत्यू येणार आहे, म्हातारपण येणार आहे, व्याधी येणार आहेत. मनुष्य देह म्हणल्यानंतर हे सगळं येणार नाही असं समजू नका. ज्ञानोबारायांनी मृत्यू लोकांचं वर्णन केलंय. या लागे शतजर्जर नावे, रिगोनी केवे निश्चिंत व्हावे, कैसे निवघडी असावे शस्त्रवर्षी. ज्ञानोबाराय म्हणतात 1000 ठिकाणी फुटलेली नाव आहे आणि हिच्यात बसून माणसाने निश्चिंत कसं राहावं. काय जेथ चहूकडे जळतव नवा, तेतुनी न निघिजे केवी पांडवा, तेवी लोका योनी सुपद्रवा, केवी न भजिजे माते. आगा अंगावरी पडता पाषाण, न सुवावे केवी ओढण, रोगे दाटला आणि उदासपण ओखदेशी. म्हणून हा मृत्यू लोक आहे, माणसाने जागृत राहिलं. त्या ठिकाणी तयारीत असलं पाहिजे. काय असतं, आपण जर अगोदर पासूनच आपली थोडी मानसिक तयारी असेल ना, परिस्थिती अंगावर येऊन पडली तरी मनुष्य सावध असल्यामुळे त्या परिस्थितीला सामोरं जातो, गडबडून जात नाही. आणि अचानक परिस्थिती आली हा जर सावध नसला तर मग गोंधळून जातो. जसं आता पहिले लाटेच्या वेळेस जी गडबड झाली ती आता होईल का? आणि आता आपण सगळे तयार आहे. आता लोकांना वाटत नाही काय आलं तरी म्हटलं येऊ द्या. तसं ह्या सगळे दोष आहेत. ज्ञानी जो असतो तो सारखा म्हणतो पुढे मृत्यू येईल. विनाकारण चिंता करायची नाही पण विचार करून ठेवायचा मृत्यू म्हणजे नेमकं काय, मृत्यूचं दुःख मला भोगावं लागू नये यासाठी मी काय केलं पाहिजे. विठ्ठल सावध असतो ज्ञानी. ज्ञानोबारांनी फार सुंदर दृष्टांत दिले. वैर जन्मांतरीचे सर्पा मनोनी न वचे, तैसा अतिता जन्माचे होणे जो आहे. ना तरी केळवली नोवरी, का संन्यासी जे आपरी, तैसा न मरता करी मृत्यू सूचना. पाहेचा पेना वाटवधा, तो आजीची होई जे सावधा, जीवन निघता औषधा दाविजे. मी फक्त सिलेक्टेड सांगतोय, क्रमाने खूप हवे आहेत. एक शेवटची होई सांगतो. ऐशी दशा येईल पुढे, ते तर मन होईल वैडे,
तो चिंतून ठेवी रोकडे चोकडे आत्मज्ञान. मला पुढे ऐकायला येणार नाही, आज असं ऐकून ठेवतो की नाही ऐकायला आलं तेवढं बरं आहे. काही काही म्हातारी माणसं आम्हाला भेटतात, वयोवृद्ध जुने, ऐकायला येत नाही. आम्ही त्यांना म्हणतो तुम्हाला ऐकायला येत नाही, तुम्हाला वाईट वाटत नाही का? म्हणतात नाही वाटत. का? आम्ही दुंडा महाराजांचं ऐकलं, आम्ही मामांचं ऐकलं, आता कोणाचं ऐकायचंय? विठ्ठल डोळे तर आहेत चांगले तोपर्यंत तो सगळं चांगलं पाहून घेतो, देवाला पाहून घेतो. बुद्धी चांगली आहे तोपर्यंत आत्मज्ञानाचं चिंतन करून ठेवतो. कारण शेवटी मरण जे आहे परीक्षा आहे. आवश्यक तो शेवट, आवश्यक तो शेवट, चालो जाणे वाटायचा वेळा एखादा, चालो जाणे वाटायचा वेळा एखादा, चालो जाणे वाटायचा वेळा एखादा, चालो जाणे वाटायचा वेळा एखादा. आवश्यक तो शेवट, महत्वाचा आहे. पण बहुतेक लोक शेवटच्या दिवसाकडे दुर्लक्ष करतात. संत एकनाथ महाराजांच्याकडे एक मनुष्य गेला. म्हटलं महाराज तुम्ही कोणाशी भांडत नाही, कोणाचा रागद्वेष करत नाही, कधी पाप करताना दिसत नाही, सारखं भजन करता, नामस्मरण करता, याच्या मागचं रहस्य काय? आम्ही किती ठरवलं तरी नामस्मरण होत नाही, किती ठरवलं भांडायचं नाही तरी भांडण होतं, किती ठरवलं रागद्वेष नाही करायचा तरी होतो. एकनाथ महाराज म्हटले तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी परवाच्या दिवशी सांगतो, तू आता घरी जा. पण जात असताना तुला एक महत्वाची गोष्ट सांगतो की मी आलेले तुझा चेहरा पाहिला, आजपासून बरोबर 10व्या दिवशी तू मरणार आहेस. पण तू घरी जा, तुझ्या परवा दिवशी मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर सांगणार आहे. गेला घरी, परवा दिवशी सकाळीच आला. महाराजांना म्हटलं माझ्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे काय तुझा प्रश्न आहे? तुम्ही कोणाशी भांडत नाही, रागद्वेष करत नाही, पाप करत नाही, याचं रहस्य काय? महाराजांनी विचारलं या 2 दिवसात तू किती भांडला मला सांग, या 2 दिवसात तू किती रागद्वेष केला सांग. तो म्हटला हो कसला लय महाराज भांडण, तुम्ही सांगितले 10 दिवसानंतर मरणार आहे तेव्हापासून माळ सुरू झाली सारखी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, कारण मला सारखं मरण समोर दिसतंय. महाराज हसले, म्हणले माझ्या चांगलं वागण्याचं, भजन करण्याचं हे रहस्य आहे. मी रोज संध्याकाळी विचार करतो आपल्याला मरायचंय. विठ्ठल महाराज म्हणतात आम्ही जास्त माध्यान्ह काळाकडे लक्ष दिलं नाही. माध्यान्ह काळ जो होता तो सगळा प्रारब्धावर सोडून दिला. संसाराच्या नावे घालून, संसाराच्या नावे घालून, संसाराच्या नावे घालून, संसाराच्या नावे घालून, संसाराच्या नावे घालून,
जीवनामध्ये जास्त वेळ परमार्थाला दिला. पोटापुरते काम परी अगत्य तो राम. कारण महाराजांच्या लक्षात आलं प्रारब्ध आपल्या जीवनामध्ये दुःख जे आहे प्रयत्न न करता येत. बरोबर आहे का मी बोलतोय? पटतंय का तुम्हाला माझं? दुःखासाठी कोणी प्रयत्न करतो का? आज आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा आहे. कशा करतात? 2 वर्ष सुखात गेले, थोडेसे दुःखाचे आले पाहिजे. असा सत्यनारायण तुम्ही बघितला का काही? मग दुःख प्रयत्न न करता सुद्धा येत. का येत? प्रारब्धात असत. जसं प्रारब्धात दुःख आहे तसं प्रारब्धात माणसाच्या सुख सुद्धा. आपण केलेलेच कर्म आहे. भोगतन घडे संगीताला लोणे, भोगतन घडे संगीताला लोणे, समाधान घराचे वारी, समाधान घराचे वारी, भागवतामध्ये प्रल्हादजींनी आसुर बालकांना उपदेश केले. त्याच्यात असं म्हटलंय, जसं प्रारब्ध प्राप्त दुःख येतं तसं प्रारब्ध प्राप्त सुखही येतच. म्हणून जीवनामध्ये लौकिक सुखाकरता जो प्रयत्न करतो तो आपल्या जीवनाचा अमूल्य वेळ तर फुकट घालवतो. मग प्रयत्नच जर करायचा असेल तर प्रयासो न कर्तव्य असे शब्द आहेत. प्रयत्नच जर करायचा असेल तर अलौकिक सुखाकरता करा, परमार्था करता. विठ्ठल विशेष करून साधकाला तर नाथ महाराजांनी एक ओवी लिहिली, चौपालवी घेऊनी करी काय भिक्षा मागावी दारोदारी, अन्नाच्छादनावरी तिळभरी शरीर न वेचावे. असे शब्द. म्हणून महाराज म्हणतात आम्ही शेवटचा दिवस सारखा डोळ्यासमोर ठेवला. शेवटचा दिस, कारण शेवट म्हणजे माणसाची परीक्षाच आहे. अगा मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे माते तुआ. एरवी तरी साधारण पुरी आदळली मरण, आठवू धरी जे अंतकरण तेची व्हायचे. म्हणून वासुदेव आहे. राम राम दोन्ही अक्षरे, राम सुलभानी सोपारे, जागा मागिलिया पहारे. मागच्या प्रहारात तरी जागवा. मागच्या म्हणजे 50च्या नंतर शेवटचा प्रहर चालू झाला. शेवटचे गोड त्याचे खरे गा. रामकृष्ण वासुदेवा, रामकृष्ण वासुदेवा. वासुदेवाची जुनी चाल आहे, हीच म्हणायची त्याला. तेव्हा शेवट गोड झाला पाहिजे. पण आता शेवट गोड होणं म्हणजे काय? तुम्ही आम्ही ज्याला शेवट गोड होणं समजतो तो खरा शेवट गोड नाही. आपण शेवट गोड कशाला समजतो? एखाद्या माणसाचा शांततेत मृत्यू झाला, एकादशीच्या दिवशी झाला, कीर्तनात झाला, त्यांचा देह त्यांच्या मुलांनी चंदनात जाळला, त्यांच्या अंत्ययात्रेला खूप गर्दी होती, एवढा समाज कधीच जमला नाही, आणि शेवटचं गोड जेवण आणि त्यांचा सोहळा खूप मोठा झाला.
त्यांचा शेवट गोड झाला, पण हा शेवट बाह्य शेवट. बऱ्याच वेळेला असं होतं, जन्मभर परमार्थ केला, नामस्मरण केलं, चिंतन केलं, त्यांचा अपघाती मृत्यू होतो. एखादा दुर्धर आजार होतो ना, आरडत ओरडत त्यांचा मृत्यू होतो. आणि काही बहादर असे असतात, खाऊ नये ते खाल्लं, पिऊ नये ते प्यायला, नेमका एकादशी दिवशी शांततेत मेला. असे पण लोक म्हणतात त्यांनी एकादशी साधली आणि यांचं असं का झालं. अहो, यांनी जरी एकादशी साधलेली असली ना, त्याचा शेवट गोड होत नाही. आणि भगवत भक्त असतो, ज्याने नामस्मरण केलंय, जन्मभर चिंतन केलंय, कदाचित त्याचा अपघाती मृत्यू झाला, कदाचित दुर्धर आजाराने आरडत ओरडत तो गेला, त्याचा शेवट गोड होतो. विठ्ठल तुम्ही म्हणाल याला उदाहरण, आपलं प्रसिद्ध उदाहरण आहे संत चोखामेळा. चोखामेळांचं उदाहरण आहे, गावाचा गावकूस बांधायचं काम होतं आणि गौंडी काम करत होते, ती भिंत कोसळली, त्यात चोखामेळा गेले. देवाच्या डोळ्यात पाणी आलं. नामदेव महाराज दर्शनाला गेले. देवा तुम्ही रडता? म्हटले माझा आवडता भक्त चोखा गेला रे. म्हणजे देवा कस काय जाऊ दिला तुम्ही? म्हणजे त्याचं प्रारब्ध असं होतं जाण्याचं. पण नामदेवा माझी एक इच्छा आहे, माझा हा शेला घेऊन जा आणि माझ्या चोख्याच्या अस्थी घेऊन ये, माझ्या हाताने समोर समाधी करायची. नामदेव महाराज म्हणले देवा, अहो 100 गौंडी तिथं काम करत होते, मोठा ढीग लागलेला आहे मातीचा, आणि तिथून अस्थी घेऊन यायचं सोपं काम आहे का? नामदेवरायांना देवानी सांगितलं अस्थी घ्यायच्या आणि त्यात विठ्ठल विठ्ठल जे अस्थी म्हणतात त्या चोख्याच्या आहेत असं म्हणून गोळा करून घेऊन यायचं. मग तर नामदेव महाराज मनात हसायलाच लागले. ते म्हटले मी रोज संध्याकाळी कीर्तनात बसलेल्या लोकांना सांगतो म्हणा विठ्ठल, त्यातले अर्धे तो तोंडच उघडत नाही. तिकडलं सांगतोय, आपलं नाही सांगत. अहो किती मना मना म्हणून संत त्या ठिकाणी थकून गेले, म्हणत नाहीत. आमच्या बरोबरी म्हणत असतात, त्यांचा तो अधिकार आहे. आमच्या समोर बसलेली थोबाड म्हणत नाही, हाड कशी काय म्हणते? पण आता देवाने सांगितलंय गेलं पाहिजे. गेले, मोठा ढीग होता, थोडस इकडून तपासलं, काही विठ्ठल विठ्ठल आलं नाही. पलीकडून तपासलं, काही विठ्ठल विठ्ठल आलं. परत या बाजूने तपासलं. नामदेव महाराज म्हणले शक्यच नाही. शेवटी जाता जाता एक कोपरा राहिला होता, तो उचलला आणि खरोखर आवाज आला, विठ्ठल 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 डोळे भरून आले. सगळे अस्थी गोळा केले आणि अस्थी घेऊन निघाले पंढरपूरच्या दिशेने. इकडं भगवान परमात्मा वाट बघत बघत फार गोपाळपुराला आले आणि गोपाळपूरहून लांबून देवाने पाहिलं नामदेव महाराज येत आहेत. जे पळत सुटले देव. नामदेव महाराज तिकडून येतात, तिकडून देव पळत गेले आणि देव आलेले पाहिल्याबरोबर त्याचे अस्थी होते, त्यांनी जय जयकार केला. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. देवाने त्या अस्थी आपल्या छातीला लावल्या आणि स्वतः भगवंताने आपल्या हाताने काय केले? आता मला सांगा, ज्यांची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत होती त्यांचा अपघाती मृत्यू का झाला? म्हणून
आपण सुद्धा एखाद्याचा अपघाती मृत्यू झाला आणि तो धार्मिक असेल पारमार्थिक असेल जास्त खेद करू नये. विठ्ठल अनेक लोकांचा झाला. महाराजांना माहिती आमच्या स्वतःच्या भगिनी ज्यांच्यामुळे मी परमार्थात आलो, ज्यांच्यामुळे मला वारकरी शिक्षण संस्था दिसली. मी परमार्थात म्हणजे पूर्ण वेळ यायला तयार नव्हतो. आमच्या बहिणीचा आग्रह, तू परमार्थात ये, तू संस्थेत बस, मी तुला सांभाळ. आणि त्यांनी आणून ह्या सगळ्या गुरुवर्यांच्या ताब्यात दिल्या. पण त्या पंढरपूरला गेल्या आणि येताना त्यांचा अपघात झाला आणि जागेवरच गेल्या. अशी अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. कारण शेवट गोड कसा होतो. अर्जुनाने भगवंताला गीतेमध्ये प्रश्न विचारला, देवा तू म्हणतो अंतकाळाच्या वेळेस नामस्मरण आलं पाहिजे, अंतकाळ आमच्या हातात आहे का? एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता, भूतांची उमटे खडाडता, का न मरण याची आई चित्ता युगांत होय. अरे देवा त्यावेळेस कदाचित आमचा कंठ दाटून येईल, एखादा दुर्धर आजार होईल, आमची वाचा बंद होईल. आम्ही बसायचं कसं? शरीर जर बसण्यासारखं नसेलच तर, आणि मग जन्मभर तुझं नामस्मरण केलं का गेलं वायाला. भगवंत म्हणतात घाबरू नको. अनन्य चेता सततम यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. भगवान म्हणतात मी त्याला सुलभ होतो. सुलभ होतो म्हणजे काय होतो? ज्ञानोबाऱ्यांनी खुलासा केला, ते ऋणवे पण देखून अंगी मी आपुलियाची या उत्तीर्णत्वा लागी भक्ताची तनु त्यागी परिचर्या करी. त्याच्या सेवेचं ऋण माझ्या डोक्यावर असतं म्हणून भक्ताच्या अंतकाळाच्या वेळेस मी तिथे जाऊन परिचर्या करतो. देवा तुम्ही परिचर्या करता म्हणजे नेमकं काय करता? भगवान परमात्मा म्हणतात देह वैकल्याचा वारा जने लागेल या सुकुमारा. म्हणून आत्मबोधाचा पांजिरा सुयेत आहे, ते त्याला आत्मबोधाच्या पिंजऱ्यात ठेवतो. वरी स्मरणाची वायली ही वैसी करी सावली, ऐशी नित्य बुद्धी संचली आणि तयार. आणि माझं स्मरण त्याला आतल्यात घडत असल्यामुळे, तो बोधात असल्यामुळे बाहेर काही हो पण आत मात्र तो माझं चिंतन चालू ठेवतो. विठ्ठल म्हणून खरा शेवट गोड होणं काय? महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्याच्या आता निश्चितीने
म्हणून आम्ही 8 तास केला. मग झाला का तुमचा शेवटचा दिवस गोड? शेवटचा दिवस गोड झाला म्हणजे नेमकं काय झालं? त्याचं उत्तर दिले दुसऱ्या चरणात. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता मात्र आमच्या जीवनामध्ये निश्चिंत असा विसावा आम्हाला प्राप्त झाला, ज्या विसाव्याच्या ठिकाणी कुठली चिंता नाही. आमच्या जीवनातल्या सगळ्या तृष्णेच्या धावा ज्या आहेत त्या आता खुंटलेल्या आहेत. बघा, महाराजांचे शब्द, संतांचे शब्द म्हणजे तुकोनी घेतली मोतीये जैशी. थोडं सुद्धा इकडे तिकडे करता येत नाही. आपलं बोलणं वेगळं आणि संतांचं बोलणं वेगळं. त्यांचं बोलणं म्हणजे मोत्याचं माप आणि आपलं बोलणं म्हणजे गाजराचं माप. आमचे गुरुवारी कुरीकर बाबा म्हणतात, काही माणसांच्या बोलण्यातलं 90% बात करायचं, 10%च घ्यायचं. विठाल ऐकून घेतात. आमचे डॉक्टर महाराजही तसेच, उलट आणखीन बोलायला लावणार. ते बरोबर बात करणार. ऐकल्यानंतर ते म्हणत त्यातलं काहीच खरं नव्हतं. मी हा म्हणत होतो पण ते खरं काहीच नव्हतं. तसे संतांचे शब्द नाही लक्षात. महाराज म्हणतात आमचा शेवटचा दिवस गोड झाला. आता हा शेवटचा दिवस गोड झाला महाराजांनी जे सांगितलंय हे जिवंत असताना सांगितलं का मेल्यावर सांगितलंय? म्हणजे शरीर असताना सांगितलंय का शरीर पडल्यावर सांगितलंय? याचा अर्थ आपल्याला जो शेवट गोड करायचा आहे हा शरीर असताना करायचा का शरीर पडल्यावर करायचा आहे? शरीर असताना. पण बहुतेक तुम्ही आम्ही असं समजतो की शरीर पडल्यावर शरीर गोड करायचं. हो, महाराजांनी हे जे शब्द वापरलेले आहेत, शेवट तो भला आपुले मरण, जिवंत असताना ते शब्द आहे, शरीरात असतानाचे शब्द आहे. आणि गेल्यावर जर आपल्याला सांगायला आले असते तर एवढं आपण ऐकलं नसतं. तुमच्या गावातला एखादा मनुष्य मेला आणि 3 महिन्यांनी एखाद्याला उसात दिसला, हो भाऊसाहेब थांबा. भाऊसाहेब थांबतील का? मी दृष्टांत ऐकला. म्हणजे रस्त्याने कोणतरी चालला होता, त्याला भीती वाटत होती, मोटरसायकलवाल्या हात केला आणि बसला. दोघं निघाले. म्हटलं मला खूप भीती वाटत होती, बरं झालं तुम्ही आले, इथं भूत आहेत असं लोक म्हणतात, तुम्हाला काय अनुभव आहे का? समोरचा म्हटला मला काय अनुभव असणार आहे, मला मरून 3च महिने झाले. मागचं मागच पडलं. महाराजांनी जो शेवट गोड करायला सांगितलंय तो जिवंत असतानाच विसावा प्राप्त होणार आणि निश्चिंत विसावा. इथे कुठली चिंता नाही. आपल्याला विसावा असतो संध्याकाळचा, थोडासा झोपेचा. काही काही लोक कीर्तनातही घेतात चान्स मारून. झोप म्हणजे विसावा आहे बघा. खरंच रोजचा आपल्याला विसावा. देवाने झोप जर आपल्याला दिली नसती तर आपलं काय झालं असतं? स्वामींनी असं म्हटलंय, अखंडानंद स्वामींनी, झोप देवाने एवढ्या करता दिली की सुख तुझ्या जवळ आहे, बाहेर नाही, हे कळण्याकरता. आणि सुख धरण्यात नाही, सुख तादात्म्य सोडण्यात आहे, हे कळण्याकरता. विठ्ठल झोपेचा विसावा कायमचा विसावा नाही, परत जागो व्हावं लागतं. मग मरण हा तरी विसावा आहे का? मरण म्हणजे काय? मरण म्हणजे दीर्घ झोप. या देहाचं तादात्म्य सोडायचं, या देहाची आत्यंतिक विस्मृती आणि कुठल्या तरी दुसऱ्या देहाचं तादात्म्य, यालाच आपण मरण आणि जन्म म्हणतो. जसं स्वप्नामध्ये आपण स्वप्न पडल्यानंतर या देहाला विसरतो आणि दुसराच कुठला तरी देह धारण करतो. एका माणसाने ज्ञानोबारांचे उदाहरण दिले. स्वप्नी परिव्राजे आपण या कुटुंब होईजे, मग तयाची निधावीजे मोहे सैरा. परिव्राजक आहे आणि आळंदीला आला फिरत फिरत. लग्न सराईचे दिवस तो मारुतीच्या मंदिरात बसला.
आणि त्याच्या समोरून 5-7 नवरदेव येऊन गेले आणि झोपला. झोपल्यानंतर स्वप्नातच त्याचं लग्न लागलं. संन्याशाच. आता स्वप्नामध्ये मारुती कोण झालाय? तोच. स्वप्नातले बँडवाले, स्वप्नातली नवरी, त्यांनी तादात्म्य केले तिकडे त्या देहाशी. आणि स्वप्नातला नवरदेव. आणि मग त्या बाईने सांगायला सुरुवात केली, हे आणा, ते आणा, ते आणा, ते आणा. तो खडबडून जागा झाला. म्हटलं मला आणायचं काहीच माहित नाही, मी फक्त आपला आयता जेवणार आहे भिक्षा मागून. इथे झोपला. कुठल्या तरी दुसऱ्या देहाचं तादात्म्य घेऊन स्वप्न भोगलं. तसं या देहात झोपायचं आणि कुठल्या तरी दुसऱ्या देहात उठायचं. जन्म मरण आहे. विठ्ठल स्वामींनी पुढचे शब्द वापरले. ते म्हणजे जन्म म्हणजे देहाचं देहांतरण नाही, भावाचं भावांतरण आहे. पुढचे आणखी शब्द आहे. असू द्या. कायमचा विसावा. कायमचा विसावा म्हणजे भगवान परमात्मा आहे. भागल्याचा विसावा, भागल्याचा विसावा, भागल्याचा हा विसावा आहे. आणि महाराज म्हणतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये 8 तास केला, सद्गुरूंची कृपा झाली आणि सत्यगुरूवर आई कृपा मज केली. संतांनी नामस्मरण दिलं. नामस्मरणाचा परिणाम 13 दिवसा माझी साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार. भगवत दर्शन झालं. त्याचा परिणाम असा, कुंतलिया धावा तृष्णेची. बघा, तृष्णा शब्द वापरला, इच्छा नाही. आणि धावा शब्द वापरला. इच्छा वेगळी, तृष्णा वेगळी. आमचे गुरुवारी सांगत असतात, आवश्यक ते हवं असं वाटणं त्याला म्हणायचं इच्छा, आणि आवश्यकता नसताना जे हवं वाटतं त्याला म्हणायचं तृष्णा. ज्ञानपूर्वक असते ती इच्छा आणि अज्ञानपूर्वक असते ती तृष्णा. सोपं करून सांगतो. गुरुवारी सांगत असतात, भूक लागलं की जेवावं असं वाटणं इच्छा, आणि जेवलं की तंबाखू खावं वाटणं. तहान लागला की पाणी प्यावं असं वाटणं इच्छा, आणि भलतं सलतं प्यावं असं वाटणं तृष्णा. आपल्याला घर असावं वाटणं इच्छा, किती घरं असली तरी सुद्धा आपल्याला आणखीन घरं असावीच वाटणं. आपल्याला कपडे असावे वाटणं इच्छा, दुसऱ्याचं पाहिलं की तसंच असावं वाटणं. किंवा किती कपडे असले तरी आणखीन असावेच वाटणं. एक मनुष्य म्हटला, मला 350 आपलं 365 दिवसाचे मी 365 ड्रेस शिवले. म्हटलं चांगली गोष्ट आहे. म्हटलं शेवटी सरपण आणायचं कामच नाही ठेवलं. तैशी तृष्णा वाढलिया, मग मेरू या हाता आलिया. तरी म्हणे एखादिया दारू नाही ओळख. तृष्णा कधी संपत नाही. महाराज म्हणतात, आम्हाला आता निश्चिंत असा विसावा प्राप्त झाला. आत्मानं चेद्विजानीयात दयमस्मीति पुरुषः किमिच्छन् कस्य कामाय शरीरम अनुसंज्वरे. इच्छा कधी निर्माण होते? पंचदशिकार सांगतात, अहंकार चिदात्मानो एकीकृत्य अविवेकतः इदं मे स्यात्, इदं मे स्यात् इति इच्छा काम शब्दितः. अज्ञानातून इच्छा निर्माण.
आता थोडी ऐशी गोठी सांगी जेल परियशी अहंकार तनुशी वालप पडले मग इच्छा आहे कुमारी. पण एकदा का परमात्म्याची प्राप्ती झाली, एकदा का आत्मस्वरूपाचं दर्शन झालं, मग ह्या पुढच्या तृष्णा इच्छा सगळ्या खुंटतात. खुंटली या धावा, पण याच्या करता अट्टहास करावा लागला. कशाचा अट्टहास केला? तिसरं चरण. कौतुक वाटे झाली आवेशाते, कौतुक वाटे झाली आवेशा, कौतुक वाटे झाली आवेशा, कौतुक वाटे झाली आवेशा. सगळं होण्याकरता 8 तास करावा लागतो बघा. अहो, सामान्य घर बांधायचं असेल तर काय करावं लागतं? 8 तास करावा लागतो, आटापिटा करावा लागतो. काय कायचं जीवन सगळं घर बांधण्यातच जात. काय केलं जीवनात? घर बांधलं, 8 तास केला. मग साक्षात देवाचं दर्शन करायचं म्हटल्यावर 8 तास करावं लागेल की नाही? महाराज म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये 8 तास केला. त्यामुळे महाराजांचं थोडस संसाराकडे दुर्लक्ष सुद्धा झालं. त्याचा परिणाम लोकांनी थोडी निंदा सुद्धा केली, अनेक दुःखाचे प्रसंग सुद्धा आले. पण महाराजांच्या डोळ्यासमोर उद्दिष्ट होतं फक्त देवाची प्राप्ती. विठ्ठल नामस्मरण करण्याकरता सुद्धा 8 तास करावं लागतो. हे नामस्मरण सुद्धा सोपं नाही. नामस्मरण घ्यायला सोपं आहे, पण यायला अवघड आहे. हो, जयाचे वाचे पुढे भोजे, नामनाथ अखंड नामनाच तसे माझे, ते जन्म सहस्री ओळखीचे एक वेळ, बहुत सुकृताची जोडी. आपण एवढ्या थंडीत इथं आलोय, आपणच का आलो? पूर्वजन्माचं काहीतरी पुण्य आहे म्हणून आलो. आपण कीर्तनात येतोय, टाळी वाजवतोय, नामस्मरण करतोय, सगळे करू शकत नाही. आपल्याला ज्ञानेश्वरी आवडते, आपलं काहीतरी पूर्वजन्माचं संचित आहे, आपण पूर्वी केलंय म्हणून आवडते. 8 तास करावा लागतो. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही 8 तास केला नामस्मरणाचा, चिंतनाचा. विस्मरण होऊ दिलं नाही. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. त्याचा परिणाम असा झाला, आमच्या जीवनात शेवटचा दिवस जो आहे तो गोड झाला. आता पुढं काय करायचंय? शेवटचं चरण. तू म्हणे
वंदनीय आदरणीय परमपूज्य दादांच्याकडे लागतो. त्यांनी आपल्या जीवनामध्ये 8 तास केला, आपला शेवटचा दिवस गोड केला आणि आपल्या सगळ्यांचा शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून त्यांचं एक पुण्यस्मरण आहे. आदरणीय महाराजांच्या मार्गदर्शनाने आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी हा उत्सव सुरू आहे. अशीच भगवंताने आपल्या सगळ्यांच्याकडून सेवा करून घ्यावी अशी भगवंताच्या चरणी संतांच्या चरणी प्रार्थना करूया आणि याच ठिकाणी आपल्या सेवेला पूर्ण वेळा. विठ्ठल जय जय